कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे यांना वंदन करून सादर करतो वऱ्हाड निघाले लंडनला नाटकाची एक छोटीशी झलक। चल भावा सिटीत ह्याचा उगम कुठे असेल तर तो वऱ्हाड निघाले लंडनला या नाटकामध्ये आहे। खेड्यातलं वऱ्हाड काशीनाथच्या लग्नासाठी लंडनला जायला निघतं आणि ही बातमी एकत्र कुटुंबातल्या स्वयंपाकघरात फुटली। बातमी एका बाईला कळली, बातमी एका बाईला कळल्या बरोबर। अगं लता कुमू दाका छबू छाया मीना मथी मंगी सुची कल्पी। अगं तुम्हाला कळली का बातमी? नाही मथुरा वंश तुम्हाला, छबू वाटे तुम्हाला, कोणालाच नाही कळली, फक्त आपल्याला कळली। आता काय करू बाई? क्या बात है। अहो बाप्पानं म्हण तिकडं पत्र पाठवले हो, त्याच्यानंतर तिकडून पत्राचं उत्तर येणार आहे हो, तिकडून पत्राचं उत्तर आलं की लग्नाच्या बोलाचालीची तारीख निश्चित होणार आहे हो, लग्नाच्या बोलाचालीची तारीख निश्चित झाली की लग्न लंडनला ठरणार आहे हो, लग्न लंडनला ठरलं की तुम्ही मी लता कुमू दाका छबू छाया मीना मथी मंगी सुची कल्पी तुमच्या आमच्या लेकर बाळ पोट्टे सोट्टे शेजार पाजार क्या बात है। आपल्याला समजायला जायला मिळणार बाई। आता जे वऱ्हाड कधी रेल्वेत बसलं नव्हतं ते डायरेक्ट विमानात बसणार म्हणल्यानंतर जो उत्साह सुरू झाला, जी घरामध्ये खेड्यातल्या वाड्यामध्ये आवराआवरी सुरू झाली, त्याच्यामध्ये एका खोलीमध्ये नवरा बायकोचं वेगळंच भांडण चालू होतं। ए आटप न ए मेन घुमे आटप, काय चालू आहे तुझा आरशामोर? चल पटकन आटप। समद सामान घेतलं का? अहो काय समद घेतलं का? समद घेतलं का? काय पाहिजे तुम्हाला? तू आपल्या बारक्या मुकुंदाच्या चड्ड्या घेतल्यास का? अहो घेतल्यात ना। तू माझ्या चड्ड्या घेतल्यास का? अहो घेतल्यात ना। तू तुझ्या वाह वाह वाह, आयकॉनिक आयकॉनिक। जिभेला काही हाड? आजूबाजूला लेकर बाळ खेळतात, काय विचारावं काय विचारू नये? बाकीच्या खोल्यांमध्ये जाऊन बघा, नवरा बायकोला काय काय विचारायलाय। नथ घेतली का? मोनमाळ घेतली का? छल्ला घेतला का? वाक्या घेतल्या का? बुगड्या घेतल्या का? पाटल्या घेतल्या का? मणिमंगळसूत्र घेतला का? लाकेट घेतले का? पैंजण घेतले का? ते काही नका विचारू। चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? घेतल्यात घातल्यात सगळं झालंय। हे 7-8 ट्रंक संदुका सुटकेशी दिसायल्यात ना, हे भरू भरू फक्त चड्ड्याच घेतल्या। तिकडं लंडनला गेल्यानंतर मांडवामध्ये चड्या घाला हिंडा। कुणी विचारलं तर म्हणा आमच्यात लग्नात एवढंच घालतेत, नाही तर लावा मांडव भर पताका रंगी बेरंगी। काय ग बाई माणूस चडीवाला? अगं कोणाचा जीव कशात आणि यांचा जीव चड्ड्यात। त्यांच्या आईनी ह्यांना लहानपणी चड्डी घातली होती, नाही कुणी बघितलंय? तसेच हिंडायचे माजलगावभर निस्ता करदुडा। चला करीत अख्खं वऱ्हाड एकदाच जाऊन बसलं बैलगाड्यांमध्ये। बैलगाड्या निघाल्या शेतातून पांदीतून हल्लत डुल्लत निघाल्या। बायकांचं चालूच, कसं होईल काय होईल, लांबचा पल्ला। वऱ्हाड बैलगाड्यामधून उतरलं, बसमध्ये बसलं, तरी बायकांचं चालू, कसं होईल काय होईल, लांबचा पल्ला। वऱ्हाड बसमधून उतरलं, रेल्वेत बसलं, रेल्वे निघाली। क्या बात है। वाह वाह संदीप वाह। बायकांचं चालूच, वऱ्हाड पुन्हा बसलं बशीत, तरी बायकांचं चालूच, कसं होईल काय होईल,
लांबचा पल्ला. बस पोचली मुंबईच्या विमानतळावर. विमानतळावर चकचकाट बघून अंथरुण पांघरुण दिले सोडून आणि लागले घोरायला. अखेर अख्खं वऱ्हाड त्या बुंग जवळ विमानाजवळ येऊन थांबलं आणि त्या बुंगला प्रचंड विमानाला बुंगला वऱ्हाड पहिल्यांदाच बघत होत. वऱ्हाडाने त्या बुंगला बघितल्या बरोबर. आता एवढे का हे बंबाळाची बंबाळ आणि अख्खं निघत आहे. तुकड्या तुकड्यात नाही जात. माय खालून तर हितकुलच दिसतंय ना ग बाई. भोंडा यायल्यात मला. आता खेड्यातले पोट्टे सर विमानाच्या पायऱ्याच्या बाजूला जी रेलिंग असती त्याच्यावरनं घसरगुंडी खेळायला लागली. एक इबलीस पोट्ट वरच्या पायरीवर चढलं. आत्या म्या वरच्या पायरीवर तू खालच्या पायरीवर. आत्या मग आपल्याला सांग, समजा आपण या विमानामध्ये बुंग मध्ये बसलोत आणि हे बुंग वरती गेल्यानंतर पटकन खाली पडलं तर. ह्याच्यासाठी नवस केलता ह्याच्या आई. अभद्र मिलं. मला या गाबड्याला कुठं न्यायचं म्हणलं ना छातीमध्ये धस्स होतं. मागच्या महिन्यात अगं अमृता हे आलं माझ्या बरोबर हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. तिथं समद्या बायकाच्या मांडीवर बसू बसू म्हणायलं, काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू. निवळ मेलं बापावर गेलंय. आता चल भावा शिटीतले पोट्टे तसंच वऱ्हाड आमचं. वऱ्हाडाला एसटीची सवय. लोकांनी विमानात गेल्या गेल्या शिटा पकडण्यासाठी रुमाल टाकले. होय मपली जागा. विमानात सूचना झाली. Attention please. Passengers are requested not to move on, please fasten your belt. Attention please. Passengers are requested not to move on, please fasten your belt. ही बाई मगवापासून घमेल्यातून भुनू भुनू काय बोलायली ग. घमेल्यातून भुनू भुनू काय अगं ती म्हणायनी म्हणे. मला तरी कुठं समजायलंय ग. श्रेयस दादाला विचारते, दादा काय म्हणलं रे ती. अगं ती म्हणायली म्हणे आपल्या बाजूला जे पट्टे आहेत ना पट्टे ते आवळू घ्या म्हणायले. कमून खुर्च्या पडत्यात का काय. अगं नाही ग तुला तरी काय बायकांच्या जातील एवढ्या चौकशा. आपल्याला काय आवळा म्हणलं की आवळायचं. पट्ट्यांची आवळावळी चाललेली असताना विमानाच्या आत सिग्नल झाले, बाहेर सिग्नल झाले आणि सिग्नल झाल्याबरोबर त्या प्रचंड बुंगनं झेप घेतली लंडनच्या दिशेनं. एकदम वा वा वा. क्या बात है संदीप. वा संदीप वा. डोळ्याचं पारणं फिटलं बाबा आज. वा वा. या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की आपलं हे मराठी नाटक जगातली एकमेव कलाकृती आहे ज्याचे 2 वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहे. 2800 प्रयोग सरांनी केले आणि 2 तासात 52 पात्र हा एक वेगळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि माझा आजचा जर प्रयोग काउंट केला तर आजचा प्रयोग क्रमांक आहे 561. बापरे. कोणी सगळ्या जगभरात ही शाल घेऊन फिरत असतो आणि आपलं मराठी मातीतलं हे अस्सल कलाकृती जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही आज संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. वा वा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.